मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं श्रीचैतन्यमीश्वरं परमानंदमाधवं। हरे कृष्ण। अध्यात्ममंथन या यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभंकर आपले सहर्ष सहृदय स्वागत करतो। अध्यात्माची पार्श्वभूमी ही जी आपली 6 व्हिडिओजची शृंखला आहे, जी श्रीमान राधेश्याम प्रभू यांच्या डिस्कवर युअरसेल्फ या पुस्तकावर आधारित आहे, त्याच्या 3ऱ्या भागापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत, ज्याचं नाव आहे वैदिक विज्ञान मानवतेला लाभलेले सर्वोत्तम वरदान। या आधीच्या दोन्ही भागांमध्ये आपण चर्चा केली होती की कशा पद्धतीने एक नास्तिक व्यक्ती लक्षणांवरून समजू शकतो की या जगामध्ये कुणीतरी श्रेष्ठ नियंता आहे, भगवंतांचं अस्तित्व आहे, आणि ते कोणकोणत्या लक्षणांवरून आपण बघू शकतो यावर चर्चा झाली होती। त्यानंतर जर हे भगवंत आहेत, त्यांचं अस्तित्व आहे, ते डोळ्यांना आपल्याला दिसत तर नाही, मग जर जी गोष्ट दिसत नाही, जे भगवंत दिसत नाही, त्यांना कशा पद्धतीने जाणून घेतलं पाहिजे, काय प्रमाण आहेत ज्यांनी आपण भगवंतांना समजू शकतो, जाणू शकतो। आणि या व्हिडिओच्या शेवटी आपण समजून घेतलं होतं की जे शब्द प्रमाण आहे हे भगवंतांना जाणून घेण्यासाठी सर्वथा उत्तम पद्धत आहे, आणि शब्द प्रमाण म्हणजेच वैदिक विज्ञान, जे मानवतेला लाभलेले सर्वोत्तम वरदान आहे। तर मित्रांनो, आपण सगळेच जण ही गोष्ट तर मानतो की मनुष्य हा पृथ्वीवर असणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ आहे। आणि जर कोणी आपल्याला प्रश्न विचारला की मनुष्य हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ का आहे, तर प्रत्येकजण आपण म्हणतो की माणसाकडे जास्त बुद्धिमत्ता आहे, थिंकिंग पॉवर आहे, थोडक्यात तर्कशुद्ध, विवेकनिष्ठ, बुद्धिमत्ता आहे। असं आपण म्हणतो की माणसाची जी थिंकिंग पॉवर आहे, जी बुद्धिमत्ता आहे, ही जास्त शक्तिशाली आहे। पण तसं जर बघायला गेलं, आपण स्वतःच्या बुद्धिमत्तेवरती आपण एवढा विश्वास ठेवतो आणि आपल्याला त्या गोष्टीबद्दल खूप अभिमान आहे, पण प्राण्यांमध्ये सुद्धा ही तर्कशुद्धता आणि ही विवेकनिष्ठता आपल्याला पावलोपावली बघायला मिळते। एक साधं उदाहरण घेऊया। घरामध्ये जेव्हा मांजर असते, मांजरीला घरामध्ये कोणी नाही आहे हे व्यवस्थित बघून बरोबर ती तिथे आपल्या किचनमध्ये जाऊन दुधाचं झाकण अगदी कोणाचा आवाज होणार नाही या पद्धतीने बाजूला करून पिते। आता ह्या गोष्टीसाठी बुद्धिमत्ताच हवी आहे की घरामध्ये कोणी नाही आहे, तर आपण हळूहळू जायचं आणि तिथे जाऊन ते दूध प्यायचं। त्यानंतर कुत्रेसुद्धा बघा, त्यांच्याकडे पण आपण बघतो की प्रचंड बुद्धिमत्ता, ते त्यांच्या मालकाला किती पटकन ओळखतात। तर यांच्यामध्ये सुद्धा ही तर्कशुद्धता आणि विवेकबुद्धी आहे, कारण आपण जर निसर्गामध्ये बघितलं तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये प्राणी आपल्यापेक्षा खूप पुढे आहे। जसं की आपण तो एक सुगरण नावाचा पक्षी आहे जो खूप सुंदर खोपा तयार करतो, तर त्याच्याकडे हात वगैरे काहीही नसताना अगदी इतक्या सुंदर पद्धतीने तो खोपा तयार करतो। किंवा जर वारुळाची संरचना आपण बघितली, मुंग्या जे संपूर्ण पृथ्वीवरती सर्वात आपण म्हणतो की सक्सेसफुल, सर्वात यशस्वी प्रजाती असेल की ती जगामध्ये सर्वत्र आहे, आणि त्यांचे जे वारूळ ज्या पद्धतीने बनवलेले असतात त्याची एक संरचना आहे की कोणी वर्कर आहे, कोणी कोणत्या पद्धतीने काम करत आहे, आणि सगळे मिळून मिसळून त्या गोष्टीमध्ये कार्यरत असतात। आम्ही त्या वारुळाच्या आतमध्ये बाहेर किती जरी उष्णता असली तरी आतमध्ये एकदम थंडावा असतो, आणि त्यांची आतमध्ये कॉलोनी, जसं काही शहर वसवलेलं असतं त्यांनी संपूर्ण त्या जमिनीमध्ये। तर या प्राण्यांमध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या अतिशय बुद्धिमत्तेने होत असतात, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक संरचना आहे गोष्टी करण्यासाठी। त्यांची एक सोसायटी बनलेली असते। जसं की जर मधमाशा बघितल्या तर मधमाशांमध्ये एक राणी माशी असते। त्या राणी माशीची काळजी घ्यायला जे नर माशा असतात त्यांना ड्रोन्स म्हणतात, ते त्याची काळजी घेण्यासाठी त्या जे पोळं असतं मधमाशांचं त्याच्यामध्ये असतात। आणि काही असतात ज्या वर्कर माशा असतात, ज्या काम करण्यासाठी फुलांचं जे मध घेऊन येण्यासाठी त्या माशा असतात। काही माशा असतात की ज्या त्या राणी माशीने जे पिल्लं जन्माला घातलेत तर त्यांना
त्यांचं पोषण करण्यासाठी काही माशाही असतात आणि त्यांची सिस्टीम एकदम असं एखाद्या सिव्हिलाइज्ड पद्धतीने काम करते. तर सिव्हिलायझेशन किंवा जे आपण म्हणतो की माणूस हा सिव्हिलाइज झाला आहे, प्राण्यांची सुद्धा त्यांची सिव्हिलायझेशन आहे, हा फक्त खूप सोप्या पद्धतीने. त्यामुळं तर्कशुद्ध विवेकनिष्ठता ही प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. हे आपण कशामधून समजू शकतो? कारण आपण ज्या गोष्टी करतोय त्या गोष्टी प्राणीसुद्धा अगदी यशस्वीपणाने करताय आणि ह्याच्यासाठी सुद्धा बुद्धी लागते. जसं की आहार, निद्रा, भय आणि मैथुन. ह्या चारही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला बुद्धिमत्ता ही लागतेच. हां, आपण त्यांच्यामध्ये त्या गोष्टी फक्त सोप्या आहेत. जसं की ते आहार घेतात, आपणही आहार घेतो, पण त्यांना साधं गवत जरी दिलं आयुष्यभर ते गवत एकदम आनंदाने खातात. हिरवं हिरवं गवत मिळालं किंवा त्यांच्या पद्धतीने शिकार करून खाणं हे अगदी सहजपणे करतात. आपण काय करतो? तीच गोष्ट बुद्धिमत्ता वापरून आपण ही कॉम्प्लेक्स करतो, म्हणजे क्लिष्ट पद्धतीने आपण ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो. ते हीच गोष्ट खूप सिंपल पद्धतीने करतात, सोप्या पद्धतीने करतात. आपल्याला तळून का लागतं खायला, आपल्याला त्याच्यात मीठ मसाला, आपल्याला सगळ्या त्या गोष्टी जोपर्यंत त्या आपण व्यवस्थित कॉम्प्लेक्स पद्धतीने करत नाही तोपर्यंत आपल्याला आहार घेतल्यासारखं वाटत नाही. त्यानंतर निद्रा. हे प्राणी जमिनीवरही आरामात झोपतील, त्यांना कुठेही छान झोप लागू शकते, पण आपल्याला त्याच्यासाठी स्पेशल अरेंजमेंट लागते. त्याच्यासाठी आपल्याला बेड लागतो, आपल्याला उशी लागते, आपल्याला व्यवस्थित पांघरूण लागतं. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तर झोप येते. आणि आजकालचा जर समाज बघितला तर सगळ्या गोष्टी असूनसुद्धा झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय बऱ्याच लोकांना झोप येत नाही. तर हे झालं निद्रा. म्हणजे ते जितक्या सोप्या पद्धतीने ती गोष्ट करतात, आपल्यासाठी ती गोष्ट थोडी कॉम्प्लेक्स आहे, क्लिष्ट आहे. भय. त्यांनासुद्धा भीती असते की आपलं संरक्षण व्यवस्थित होईल की नाही, आपल्या पिलांचं व्यवस्थित संरक्षण होईल की नाही. मग त्यासाठी ते त्यांचे नखं, त्यांचे दात वापरतात आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी एक खोपा बनवतात, एखादं घरटं बनवतात, एखाद्या बिळामध्ये किंवा गुहेमध्ये राहतात. आणि आपणसुद्धा काय करतो? स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण वेगवेगळी अस्त्रशस्त्र बनवलेली आहेत, आपण घरं बांधतो, याच्यामध्ये आपण स्वतःला सुरक्षित ठेवतो. म्हणजे ते जे करताय आपणही तेच करतोय. आणि मैथुन. प्राण्यांना संपूर्ण रस्त्यावर सुद्धा कुत्र्यांना त्यांना काही लाज नाही वाटत की कोण आपल्याला बघतंय काय. ते त्यांच्यासाठी खूप सहज आहे. पण आपल्यासाठी ही गोष्ट स्पेशल अरेंजमेंट लागते. म्हणजे ॲक्च्युली आपण करतो त्याच गोष्टी जे प्राणी करतायत, फार जास्त काही वेगळं करत नाही. फक्त आपण ती गोष्ट कॉम्प्लेक्स पद्धतीने करतो, क्लिष्ट पद्धतीने करतो आणि त्याला आपण बुद्धिमत्ता म्हणतो की मनुष्य किती बुद्धिमान आहे आणि प्रगत आहे. पण जर खऱ्या अर्थाने तसं बघायला गेलं तर जी गोष्ट सोपी आहे ती गोष्ट किचकट करून ठेवण्यामध्ये कोणती बुद्धिमत्ता आहे? आणि तसं पाहायला गेलं तर ह्या ज्या 4 गोष्टी आहे, जर आपण ह्याच करतोय तर आपण प्राण्यांना ह्याच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन नाही देऊ शकत. जसं की आहारामध्ये जर कोणी प्राण्यांना कॉम्पिटिशन द्यायचं म्हणलं तर एक हत्ती जितक्या चांगल्या पद्धतीने खाऊ शकतो, माणूस तेवढं नाही खाऊ शकत. किंवा एखादा जे अस्वल आहे, पोलर बियर आहे, ते 6-6 महिने ते झोपतात, ते हायबरनेशनमध्ये जातात, कारण तिकडं प्रचंड थंडी असते. तर त्या थंडीच्या कालावधीमध्ये तो पोलर बियर 6 महिने झोपलेलाच असतो. आपण एवढं नाही झोपू शकत. त्यांचं जे डिफेन्स सिस्टीम आहे ती त्यांच्या पद्धतीने एकदम साधी आहे, पण ते त्यांना स्वतःला प्रोटेक्ट करतात. आणि त्यांचं जे मैथुन आहे, जे कबूतर आहे, कबूतर काही एका तासामध्ये कित्येक वेळा प्रणय करतं. माणसाला तेवढं शक्य नाही आहे. म्हणजे कित्येक गोष्टींमध्ये प्राणी हे आपल्यापेक्षा या गोष्टींमध्ये प्रगतच आहे. पण आपण काय करतो? आपली बुद्धिमत्ता याच गोष्टी कॉम्प्लेक्स पद्धतीने करण्यासाठी वापरतो. तर यावरती महाभारत जे आहे, महाभारत सांगतंय की आहार निद्रा भयमैथुनम च सामान्य इतद पशुभिर्नराणाम.
माणसामध्ये आणि प्राण्यामध्ये ह्या चारही गोष्टी सारख्याच आहेत. पण धर्मो हि तेषामधिको विशेषो धर्मेन हि न पशुभिः समानः. माणसामध्ये जर कोणती गोष्ट ही माणसाला ह्या प्राण्यांपासून वेगळं करत असेल तर ह्या गोष्टी क्लिष्ट पद्धतीने करणं नाही आहे. क्रिया तर त्याच आहे, उलट आपण जे करतोय त्याच्यामध्ये जास्त कॉम्प्लेक्सिटी आहे आणि त्याच्यामध्ये जास्त टेन्शनसुद्धा आहे. आज सगळ्या गोष्टी निसर्गामध्ये मुबलक प्रमाणामध्ये असताना सुद्धा आपल्याला ह्या पोटासाठी कमवण्यासाठी किती कष्ट करावे लागतात आणि आपण आपलं संपूर्ण जीवन हे जनावरांसारखं घालवतो. मी एक लहानपणी एक खूप छान गोष्ट ऐकली होती की त्याच्यामध्ये देव सगळ्यांना, सगळ्या जनावरांना, सगळ्या प्राण्यांना आयुष्याचं वाटप करत असतो आणि पहिलं माणसाला बोलवतो आणि माणसाला म्हणतो की तुला मी 25 वर्ष आयुष्य देतो. तर माणसाचा स्वभाव मुळातच लोभी, मुळातच स्वार्थी. तो म्हणतो की देवा 25 वर्षात मी काय करणार आहे, मला जास्त पाहिजे. देव म्हणाले ठीक आहे, मग जो दुसऱ्याचं वाटेचं कोणाचं उरलं तर तुला देतो. त्याला बाजूला बसवतात आणि मग एक बैल येतो. बैल आल्यानंतर बैलाला देव म्हणतो की तुला एवढं आयुष्य देतो. बैल म्हणतो मी काय करणार एवढ्या आयुष्याचं, मला ओझं व्हायचं आहे, काबाड कष्ट करायचे आहे. एवढं कष्ट करण्यासाठी एवढं मोठं आयुष्य मी का घेऊ. देवा माझ्या आयुष्यातले 25 वर्ष कमी कर. माणूस येतो, म्हणतो देवा 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 त्याचे कमी केले ना, मला दे मला दे. तर देव म्हणतो घे तुला. मग त्यानंतर गाढव येतं. देव म्हणतो गाढवा तुला एवढं आयुष्य घे. गाढव म्हणतो देवा मला नको एवढं आयुष्य. जसे बैलाला कमी केलं ना त्याच पद्धतीने माझ्या आयुष्यातले 25 वर्ष कमी कर. मग देव म्हणतो की आता हे कोणाला देऊ. तो माणूस लगेच पळत पळत येतो की देवा मला पाहिजे मला पाहिजे. देव म्हणतो धर बाबा तुला. त्यानंतर घुबड येतं आणि देव काही बोलायच्या आधीच घुबड म्हणतं की ज्या पद्धतीने देवा तू ह्या बैलाचं आणि गाढवाचं 25-25 वर्ष आयुष्य काढून घेतलं तसंही माझंही 25 वर्ष आयुष्य कमी कर. आणि देवही विचार करतो की कोणाला दुसऱ्याला पाहिजेही नसेल, तो माणसाला म्हणतो की घे बाबा तुलाच घे. आणि हे सगळे पृथ्वीवर येतात. मग जेव्हा पृथ्वीवर येतो खऱ्या अर्थाने मनुष्य हा त्याचे पहिले 25 वर्ष हे त्याचं आयुष्य जगतो. अगदी मौज मजा, त्याचं शरीर धष्टपुष्ट असतं आणि सगळ्या गोष्टींचा आनंद घेतो. पण जेव्हा 25 वर्ष ओलांडतं आणि खांद्यांवर जबाबदारी पडते तर ते बैलाचं आयुष्य सुरू होतं. तोंडाला फेस येईपर्यंत काबाड कष्ट करत राहणे. आणि असं बैलाचं आयुष्य जगत जगत 50व्या वर्षापर्यंत तो जातो आणि 50पासून 75पर्यंत 50व्या वर्षी त्याची रिटायरमेंट आलेली असते. मुलं हाताखाली आलेले असतात, घरामध्ये सुना आलेले असतात. आणि हे सगळं आलेलं असताना ही रिटायर झालेलं मनुष्य याचं मेन काम काय, लेकरं बाळं सांभाळणे, दळणं घेऊन येणे, किराणा घेऊन येणे, घरामध्ये काय लागत असेल त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे गाढवाचं काम, वाहायचं काम. दळणाच्या पिशव्या उचला तर तिकडे जा, घेऊन या, दुकानात जा, पिशव्या हे घेऊन या, मुलांना घेऊन हिंडा. तर हे जे गाढवाचं काम आहे ते चालू होतं. आणि जेव्हा हे करून सुद्धा संपूर्ण थकतो, वयाच्या 75व्या वर्षापर्यंत संपूर्ण शरीर हे जर्जर होऊन जातं, थकून जातं. त्यावेळी फक्त एकच काम असतं की कोपऱ्यामध्ये बसायचं आणि कोण काय करतंय कोण काय करतंय ही गोष्ट घुबडासारखी बघत राहायची. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण आयुष्य हे जनावरांसारखंच तर जातं आहे. त्यामुळं महाभारत म्हणतं की आहार निद्रा भयमैथुनमच सामान्य येतात पशुभिर्नराणाम. जर माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये ह्या चारही गोष्टी सारख्याच आहेत तर आपण वेगळं काय. जर आपण त्याच गोष्टी करत असू तर आपण द्विपाद पुच्छहीन पशूच आहोत. त्यामुळं जर कोणती गोष्ट आपल्याला वेगळं करते तर ती गोष्ट आहे धर्मो हि तेषाम अधिको विशेषो. आपल्याला या सगळ्या गोष्टींपासून कोणती गोष्ट वेगळं करते, धर्म. आता एखादं म्हणेल की धर्म म्हणजे काय, हिंदू धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म नाही. माणसाचा धर्म आहे की चिकित्सा करणे की मी दुःखामध्ये का आहे. आणि याच्याबद्दल वेदांत सूत्राचं पहिलंच ब्रह्मसूत्र बोलतं अथा तो ब्रह्मजिज्ञासा. मी कोण आहे, भगवंत कोण आहे, या गोष्टींवरती जिज्ञासा करणे. आणि ज्यावेळी मनुष्य ह्या गोष्टींवरती जिज्ञासा करतो, ब्रह्मजिज्ञासा ही जेव्हा करतो त्याच वेळी तो खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो.
बघा, जर पाश्चात्य देशांमध्ये आपण बघितलं तर आहार, निद्रा, भय आणि मैथुन या गोष्टींच्या पिनॅकलला, एका शिखराला ही सिव्हिलायझेशन, ही व्यवस्था पोहोचलेली आहे. त्यांच्याकडे सगळं आहे. त्यांची शरीरं ही जास्त सुंदर, जास्त सुडौल आहेत. जी पाश्चात्य देशांची जर आपण पर्सनॅलिटी बघितली, बघा संपूर्ण आपल्या लोक त्यांच्याकडे का बरं एवढे अट्रॅक्ट होतात? जर पश्चिम देशाचे जे लोक जे करतायत ते आपल्याला करावं असं वाटतं, तर कारण त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी मुबलक रूपात आहे. त्यांच्याकडे खूप सारा आहार अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार अवेलेबल आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्व सुखसोयी त्यांनी तयार केलेल्या आहे. पण आपण जर बघितलं की ह्या चारही गोष्टी असताना सुद्धा सुसाईड रेट तिथे जास्त आहे, आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त आहे. तिथे डिवोर्स म्हणजे घटस्फोट हा अगदी कॉमन आहे. घराघरामध्ये डिवोर्स आहेत. त्यानंतर तिथली नाती खूप अशी स्ट्रॉंग नाही राहिलेली, आणि तेच वारं आता भारतामध्ये सुद्धा येत आहे. किती सारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, लवकर हार्ट अटॅकनी मरणारे लोक आहेत, ओबेसिटी खूप आहे तिथे, म्हणजे खूप धष्टपुष्ट ते लोक होऊन जातात, कारण ते कामच त्या योग्य पद्धत, सगळं बैठे काम आहे, त्यांचा जो आहार आहे तो सगळा फास्ट फूडचा आहे. तर ही एकदम शिखराला पोचलेली व्यवस्था, त्यांच्याकडे मुबलक आहार, मुबलक निद्रा वगैरे सगळ्या गोष्टी करण्याच्या सोयी, खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुखसोयी असून सुद्धा हे लोक दुःखात का आहे? असं काही नाही की फक्त तेच लोक दुःखात आहे. जगामध्ये जी व्यक्ती ह्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत नाही आहे, ती प्रत्येक व्यक्ती दुःखात आहे. कारण मनुष्य जन्म ज्या गोष्टीसाठी मिळालेला आहे ती गोष्ट सोडून बाकी सगळ्या गोष्टी करण्यात येत आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली खूप छान म्हणतात हरिपाठामध्ये की सायास करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. या सगळ्या गोष्टी तू करतोय, पण जी मेन गोष्ट करण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे ती गोष्ट सोडून बाकी सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतोय, हे काय आहे? तर यावरती आपण एक छोटीशी कथा ऐकूया की त्या कथेमध्ये एकदा काय होतं, एक राजा असतो आणि या राजाकडे एक साधू येतो, आणि तो साधू राजा त्याचं खूप वेलकम करतो की या खूप स्वागत करतो, आतिथ्य करतो. आता तो साधू, त्यांनी सगळ्या गोष्टीचा परित्याग केलेला, त्याला एवढ्या ऐश्वर्याची आवश्यकता नसताना सुद्धा राजा त्याचं खूप ठेप ठेवतो. पण जे साधू असतात हे नेहमी दुसऱ्याला ज्ञानाने प्रज्वलित करण्याचं काम करतात. त्यामुळे कापुराची वाती उजळली ज्योती ठाईचं समाप्ती झाली जायची. आणि जेव्हा तो साधू तिथं त्याला ते ज्ञान द्यायला सुरुवात केली, तर त्याला ही गोष्ट लक्षात आली की मी ह्या राजाला बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण ह्याचा त्या कोणत्याही गोष्टीमध्ये रस नाही आहे. त्यांनी खूप पद्धतीने त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की राजा, तू कोण आहेस, तुझं अंतिम ध्येय काय आहे, या सर्व गोष्टींवरती चिंतन करण्यासाठी त्याला प्रेरित करत होता. पण तो राजा काही केल्या त्या गोष्टींवर फारसं कान धरत नव्हता. राजाचं संपूर्ण लक्ष की महाराज, माझं राज्याचा विस्तार अजून कसा होईल, महाराज माझ्याकडे अजून धन कसं येईल, माझ्याकडे अजून बायका स्त्री कशा वाढतील, तर ह्या सगळ्या गोष्टींवरच त्याचं संपूर्ण लक्ष केंद्रित होतं. मग साधूने सगळं हे केलं आणि साधू म्हणाला, ठीक आहे राजा, मी तुला ह्या सगळ्या गोष्टींचा आशीर्वाद देतो, पण मी एक सांगितलेली गोष्ट करायची. म्हणजे तो म्हणे की काय? तुम्ही महाराज, तुम्ही सांगा ती गोष्ट करायला तयार आहे. म्हणे जर तुला तुझ्या राज्याची सुख समृद्धी आणि विशेष करून तुझं कल्याण हवं असेल, तर एक मूर्ख आहे गावाबाहेर, त्या मूर्खाला एक मोठी काठी द्यायची आणि ती काठी घेऊन त्या मूर्खाने संपूर्ण राज्यामध्ये नुसतं फिरत राहायचं आणि हे काम चालूच राहिलं पाहिजे. ज्यावेळी तो मूर्ख थकेल किंवा तो रिटायर व्हायला येईल, तू त्या मूर्खाचं काम दुसऱ्या एखाद्या मूर्खाकडे द्यायचं आणि त्याला ही गोष्ट करायला लावायची आणि त्याच्यासाठी त्याला वेतन मिळालं पाहिजे, त्याला पगार मिळाला पाहिजे. त्यांनी फक्त एवढं एकच काम करायचं की ती उंच काठी घ्यायची आणि संपूर्ण राज्यभर फिरत राहायचं. राजा म्हणे एवढंच करतो, म्हणे लगेच व्यवस्था करतो. गावाच्या बाहेर असलेला त्यांनी तो मूर्ख शोधून काढला, त्याच्या हातामध्ये ती काठी देऊन त्याला फिरायला लावलं आणि ऋषी ते साधू निघून गेले आणि राजा त्याच्या कामाला लागला. अशी बरीच वर्ष निघून गेल्यानंतर राजा प्रचंड आजारी पडला. सगळे वैद्य आले, त्यांनी राजाला तपासलं आणि तपासल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा राजा काय आता फार दिवस जगणार नाही, फार तर आठवडाभर.
आणि मग सगळं दुःखाचं वातावरण, राजा प्रत्येक व्यक्तीला भेटून घेत होता की जे त्याचे जवळची होती, प्रत्येकाजवळ भेटून त्यांचे नातेवाईक वगैरे सगळ्यांना राजाने भेटून घेतलं, त्यांचं मंत्रिमंडळ, नातेवाईक. आणि मग राजाला आठवलं की एक व्यक्ती आहे ज्याला भेटायला पाहिजे, तो म्हणजे तो ऋषीने सांगितलेला मूर्ख. आता सगळ्यांनाच जर भेटलो तर ह्याला पण भेटून घेऊ. आणि मग राजाने त्या मूर्खाला बोलवायला लावलं आणि तो मूर्ख आला. आणि तो मूर्ख आल्यानंतर त्यांनी राजाला नमस्कार केला. आणि मग राजा दुःखाने त्याला म्हणतो की हे बघ माझ्या प्रिय मूर्खा, तू इतके दिवस निष्ठेने काम केलंस, मी तुझा खूप आभारी आहे, पण आता मी चाललो आहे म्हणे, मी खूप दूर चाललो आहे. तर तो मूर्ख म्हणाला की तुम्ही खूप दूर चालले, तुम्ही सेना आणि तुकडी घेऊन चाललेले आहेत का? तर राजा म्हणतो की नाही रे, तिथं सेना आणि तुकडी वगैरे मला काहीही नेता येणार नाही. मग तो मूर्ख म्हणाला, अच्छा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व राण्यांना तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे फिरायला? तर तो म्हणाला की नाही, तिथं माझ्या कोणत्याही राणी वगैरे येऊ शकत नाही. मग तो मूर्ख म्हणाला की महाराज तुम्ही एकटे चाललेले आहात का? मग असं करतो, मी प्रधानजींना सांगतो की चांगलं रथ तयार करा तुमच्यासाठी, त्याच्यावरती तुम्ही तिकडे जाऊ शकताल. तर राजा म्हणाला, अरे वेड्या, तिथे मी रथ वगैरे काहीही नेऊ शकत नाही, तिथे मला एकट्यालाच जायचं आहे. बापरे, तुम्ही पायी एवढ्या दूर जाणार आहात? मग तुम्हाला थोडंसं तुमच्याजवळ खायला प्यायला आणि थोडंसं धनसंपत्ती तरी घेऊन गेलं पाहिजे, म्हणजे तुम्ही जिथं जाताल तिथे तुमची सोय व्यवस्थित होईल. तर राजा खूप चिडला आणि म्हणाला, अरे मूर्खा, मी तिथे काहीही घेऊन जाऊ शकत नाही, मी माझं राज्य घेऊन जाऊ शकत नाही, मी माझे एकही राणी घेऊन जाऊ शकत नाही, मुलं घेऊन जाऊ शकत नाही, रथ घेऊन जाऊ शकत नाही, तिथं साधन संपत्ती, खाणं पिणं काहीही घेऊन जाऊ शकत नाही. मग तो मूर्ख म्हणाला की तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकत नाही? म्हणे नाही. मग म्हणे ठीक आहे. मग राजा म्हणाला, आता ती गोष्ट सोड म्हणे, आता तू इतके वर्ष जे तुझी सेवा करत होता, ती काठी घेऊन फिरत होता, आता मी तुला रिटायर करतोय आणि मी तुला अजून इनाम देतोय की तू गोष्ट एवढ्या व्यवस्थित पद्धतीने तुझी सेवा केली. आता फक्त ही सेवा तुझी सोडायच्या आधी तुझी जबाबदारी आहे की दुसरा एक मूर्ख शोधायचा आणि त्याच्या हातात ही काठी देऊन तू निवृत्त व्हायचं. तर मग तो मूर्ख म्हणाला की महाराज, मला दुसरा मूर्ख शोधण्याची आवश्यकताच नाही आहे. तो गुडघ्यावरती बसतो आणि महाराजांच्या हातात ती काठी देतो आणि महाराज म्हणतो, हे महामूर्ख महाराज, ही घ्या काठी. त्यावरती राजा खूप चिडतो की तू मला महामूर्ख कसं काय म्हणतोय? म्हणजे मग महामूर्ख नाही म्हणू तर काय म्हणू? कारण मी तुमचं संपूर्ण आयुष्य बघत होतो ही काठी घेऊन, जसा मी राज्यामध्ये फिरत होतो. तुमचं संपूर्ण आयुष्य फक्त ह्या राज्यावर आक्रमण कर, त्या राज्यावर आक्रमण कर, राज्याचा विस्तार वाढव, अजून धनसंपत्ती कमाव, अजून लग्न कर, अजून भोग घे, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य वेचलं. जर हे तुम्हाला सोडूनच जायचं होतं तर तुम्ही एवढा प्रपंच केलाच कशा करता? आणि जेव्हा ही गोष्ट त्या राजाला समजली की हा जो मूर्ख बोलतोय याच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे, आणि त्यावेळी त्याला समजलं की हा कदाचित मूर्ख नाही आहे, आणि त्यांनी त्याचे पाय धरले. खरं तर तो मूर्ख हा मूर्ख नव्हता, तो जो साधू होता त्या साधूचा हा शिष्य होता, आणि त्या साधूने ह्या राजाचं कल्याण करण्यासाठी त्या शिष्याला तिथं ठेवून गेला होता. एक योग्य वेळ आल्यानंतर तू ह्याला ज्ञान देशील, अशा पद्धतीचं वचन त्या साधूने त्याच्या शिष्याकडनं घेतलं होतं. आणि पुढे त्या शिष्याने त्या राजाला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या. तर अशा पद्धतीने आपण जी गोष्ट आहोत, जी गोष्ट शाश्वत आहे, त्या शाश्वत गोष्टीसाठी प्रयत्न करण्याव्यतिरिक्त आपण ह्याच गोष्टींमध्ये जास्त गुंतलेलो असतो. ज्या पद्धतीने एखादी स्त्री आहे, तिच्याकडे एक सोन्याचा पिंजरा आहे, ती त्या पिंजऱ्याला दररोज खूप स्वच्छ करते, चकाचक ठेवते, पण आतमध्ये जो पोपट आहे, जो पक्षी आहे, त्याला दानाही नाही टाकला तर त्या बिचाऱ्याचं काय होईल? किंवा एखादी गाडी आहे, ही सुंदर गाडी, माझं ड्रॉइंग एवढं चांगलं नाही आहे, पण ही सुंदर गाडी जर कोणी दररोज चकाचक पुसतोय पण त्याच्या ड्रायव्हरला काहीही खायला देत नाही आहे, गाडीचं सगळं मेंटेनन्स व्यवस्थित आहे, त्याचं इंजिन ऑइल व्यवस्थित, त्याचं सगळं सर्व्हिसिंग वेळोवेळी होते, पण जर त्याच्या ड्रायव्हरला जर काहीच खायला नाही दिलं तर काय होईल? त्याच पद्धतीने भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की तू कोण आहेस? तू आत्मा आहेस. आणि जर ह्या आत्म्यासाठी जर आपण करायचं विसरलो तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये दुःख, क्लेश आल्याशिवाय राहणार नाही.
आणि ही दुःख ती कोणत्या प्रकारची आहे? एखादं म्हणेल की तू म्हणतोयस की दुःख आहे, दुःख आहे. काय दुःख आहे? बघा, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला असं वाटत नाही की आपल्या आयुष्यामध्ये यायला हव्या, पण आपल्याला त्या आपल्या आयुष्यामध्ये स्वीकाराव्याच लागतात. तर त्याला आपण क्लेश म्हणूया किंवा त्रिताप. या जगामध्ये या त्रितापांपासून कोणीही वाचू शकत नाही. त्यातलं पहिलं आहे आध्यात्मिक क्लेश. आध्यात्मिक क्लेश म्हणजे स्वतःमुळे स्वतःला होणारा त्रास. आपल्याला अनेक मानसिक गोष्टींचा त्रास असतो. आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला स्वतःमुळे स्वतःला त्रास होतो. कधी ॲसिडिटी होते, कधी डोकेदुखी होते, कधी वेगवेगळ्या व्याधी होतात. ह्या आपल्याच शरीरामुळे. इथं आध्यात्मिक हा शब्द हा आत्म्यासाठी नाही, स्वतःमुळे. मग त्याच्यामध्ये स्वतः म्हणजे तुमचं शरीर, तुमचं मन, आत्मा आहे, पण त्याकडे आपण नंतर येऊया. पण स्वतःमुळे स्वतःला खूप त्रास होतो. हे शरीर, या जे आपलं शरीरसुद्धा आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी ह्या निरंतर येतच असतात. त्यामुळे आध्यात्मिक क्लेश, स्वतःमुळे स्वतःला होणारा त्रास, आणि जितकं मानसिक ताणतणाव आजकाल या जगामध्ये वाढलेला आहे, त्याच्यामध्ये आपण बघतो की संपूर्ण जगामध्ये सुसाईड रेट ह्या गोष्टीमुळेच तर वाढतं आहे, की खूप त्रास आहे, तो हँडल होत नाही, आणि त्यामुळे लोक आत्महत्येचा पर्याय निवडतात. दुसरी गोष्ट आहे त्रितापांपैकी आदी भौतिक क्लेश. आदी भौतिक क्लेश म्हणजे इतरांमुळे आपल्याला होणारा त्रास. थोडक्यात लिहितो, इतरांमुळे त्रास. जर स्वतःमुळे जरी एखाद्याला त्रास होत नसला तर कदाचित त्याचे शेजारी किंवा त्याचे शत्रू, जर नाही शत्रू तर डास, किडा, मुंगी, जर हे पण नाही तर एखादा व्हायरस, एखादा बॅक्टेरिया, हे आपल्या आयुष्यामध्ये त्रास उत्पन्न करतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आधी दैविक क्लेश. थंडी म्हणजे निसर्गामुळे आपल्याला होणारा त्रास. थंडी, ऊन, पाऊस, वारा. आता उन्हाळा सुरू झाला आहे, 40च्या वर टेम्परेचर जाणार आहे, आपल्याला खूप त्रास होतो त्याचा. किंवा कधी थंडीसुद्धा ही खूप जास्त थंडी पडते. पाऊस ज्यावेळी पडायला पाहिजे त्यावेळी होत नाही, अवकाळी पाऊस होतो, त्याच्याने त्रास होतो. हे सगळं व्यवस्थित असलं तर कुठे सुनामी, कुठे थंडी, खूप चक्रीवादळं आहेत, त्यानंतर पूर येतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्रास होतो माणसाला. इथे इतरांमुळे म्हणजे आज बघतो आपण की टेररिझम हे जगामध्ये किती वाढलेलं आहे. तर ह्या तीनही गोष्टींमध्ये आपल्याला त्रास हा होत असतो. तर हे त्रितापांमुळे त्रास होतो. आणि आपली जी काही सायंटिफिक ॲडव्हान्समेंट आहे त्याच्याने आपण ह्याला ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करत असतो. पण भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की हे त्रिताप याचासुद्धा जर मूळ आपल्याला शोधायचं झालं की आपल्याला आयुष्यामध्ये हे त्रिताप आहे हे का भोगावे लागत आहे, तर भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की तुझ्या सगळ्या जे काही दुःखांचं मूळ आहे ते आहे जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम. आपल्याला आपला जन्म हा आपल्या इच्छेविरुद्ध जन्म घ्यावा लागतो. जन्माची जी प्रोसेस आहे हीच खूप त्रासदायक आहे. आपण एका छोट्याशा गर्भामध्ये 9 महिने तिथे असतो. आतमध्ये बारीक कृमीसुद्धा उत्पन्न होत असतात, जे आपल्याला चावत असतात, त्रास देत असतात. आई जर जोरजोरात चालते किंवा ती जर काही गरम खाते, तिखट खाते, तर त्याचा सगळ्याचा त्रास त्या बाळाला होत असतो पोटामध्ये. पण तो काही करू शकत नाही. ती अगदी असहाय अशी अवस्था असते. आणि जन्माला आल्यानंतरसुद्धा कित्येक दिवस आपल्याला काही बोलता येत नाही, काही सांगता येत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. जेव्हा बाळ रडायला लागतं सुरुवातीला, तर ती आई त्या बाळावर सगळे वेगवेगळे प्रयोग होतात की कदाचित त्याचं पोट दुखत असेल, कदाचित काय होत असेल, पण सांगता येत नाही की नेमकं काय होतं आहे. तर जन्म हा थोडासा दुःखदायीच आहे.
आणि नेमका कुठं जन्म घ्यायचा आहे हेही आपल्या हातात नाही आहे. जर आपल्या हातात असतं तर सगळ्यांनी नीता अंबानीलाच आई म्हणून निवडलं असतं. त्यामुळं जन्म हा एक दुःखाचं एक कारण आहे. मृत्यू हे सांगण्याची गरजच नाही की मृत्यू याला आपण किती घाबरतो आणि ते एक दुःखाचं कारण आहे. इच्छा नसतानासुद्धा मृत्यू आपल्याला स्वीकारावासा वाटतो, स्वीकारावाच लागतो. आणि त्यानंतर जरा म्हणजे म्हातारपण. असं जगामध्ये कोणी आहे का जे म्हणतं की मला आहे ना मस्त म्हातारं व्हायचं आहे. या जगामध्ये कोणालाही म्हातारं होण्याची इच्छा नाही आहे, पण म्हातारपण हे आपल्याला स्वीकारावं लागतं. आणि व्याधी, वेगवेगळ्या प्रकारचे आजारपणं हे न बोलवतासुद्धा येतात. माणसाच्या आयुष्यामध्ये जर कोणतं दुःखाचं मूळ असेल तर ते ह्या 4 गोष्टी आहे. आपली जी काही वैज्ञानिक प्रगती आहे ही ह्या गोष्टी फक्त कव्हर करण्याचा प्रयत्न करते. समजा कोणी म्हणेल की म्हातारपण आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू, तर काय करतात? अँटी एजिंग क्रीम काढतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी काढतात. पण एजिंग ही कधीच थांबणार नाही आहे, म्हातारपण हे कधीच थांबणार नाही आहे. हां, काही काळासाठी सुरकुत्या ह्या लपवल्या जाऊ शकतील, पण म्हातारं होणं हे कधी लपवलं नाही जाऊ शकणार. शरीर तर हे जर्जर होणारच आहे. त्यामुळे ह्या ज्या 4 गोष्टी आहे ह्या आपल्याला टाळता येत नाही. वरून हे त्रिताप, यावरून आपण म्हणू शकतो की ह्या गोष्टी आपल्याला हव्या नसतानासुद्धा आपण दुःखात आहोत. त्यामुळं भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. हे दुःखांचं स्थान आहे. त्यामुळे तुला दुःख मिळणार, दुःखालय म्हणताय भगवंत ह्या जगाला. जसं हिमालय का, जिथे बर्फ सापडणार आहे, त्यामुळे त्याला हिम आलय, पुस्तकालय. पुस्तकालयामध्ये गेल्यानंतर काय, जिथे पुस्तकं आहेत त्याला म्हणतो आपण पुस्तकालय किंवा ग्रंथालय. अनाथालय, जिथं अनाथ मुलं राहतात त्याला आपण अनाथालय म्हणतो. तशाच पद्धतीने भगवंत भगवद्गीतेमध्ये ह्या जगाला दुःखालयम अशाश्वतम म्हणताय, म्हणजे हे दुःखांचं स्थान आहे. जर ते स्वतः त्याचा नियंताच त्याच्यावरती ठप्पा लावतोय की हे दुःखांचं स्थान आहे, तर आपल्याला समजलं पाहिजे की ह्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे दुःख आहेत. हे त्रिताप आहेत आणि हे 4 प्रकारचे मूळ दुःख आहेत ज्याच्याने आपण नेहमी दुःखी राहतो. तर प्रत्येक मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे की ह्या दुःखाच्या माध्यमातून कशी सुटका होईल. आणि आपले जे सर्व प्रयत्न आहे हे आपण आपापल्या पद्धतीने ह्याच्यातनंच सुटण्याचा प्रयत्न करत असतो. वेगवेगळे सोल्युशन्स काढून, वेगवेगळे त्याच्यावरती पर्याय शोधून. पण खऱ्या अर्थाने आपण मुळापर्यंत पोहोचत नाही आहे. जोपर्यंत आपण त्याचं मूळ शोधत नाही तोपर्यंत हे फक्त वरतून, जर एखादं बाबळीचं झाड तुमच्या अंगणामध्ये उगवलेलं असेल आणि त्याचे फक्त वरचे फांट्या छाटल्या तर त्याच्याने काही होणार नाही आहे. ते पॅचअप सोल्युशन असणार आहे, कारण पुढच्या पावसाळ्यात त्या पुन्हा उगणार आहे आणि पुन्हा ते काटे तुमच्या अंगणामध्ये पडणार आहे. त्यामुळं मूळ शोधलं पाहिजे. जेव्हा एखादा व्यक्ती असतो त्याला जर अंगावरती खरूज तयार होत असेल आणि त्याचा खूप त्रास होत असेल, त्याच्या जखमा बनत असतील, तर ह्या जखमा जर बऱ्या करायच्या असेल तर त्याला जर एखाद्या डॉक्टरनी मलम दिला लावायला, तर ती खरूज इथून गेली इथं तयार होईल, इथं लावलं इथून गेली इकडे येईल, इथून गेली दुसरीकडे येईल. जो चांगला डॉक्टर आहे तो काय करणार आहे, तो म्हणणार आहे की तुला जर खरूज येते तर ते स्किनचा प्रॉब्लेम नाही आहे, तुझ्या त्वचेचा प्रॉब्लेम नाही आहे, तो तुझ्या रक्तात दोष आहे, तुझं रक्त अशुद्ध आहे. त्यामुळे ट्रीटमेंट ही रक्तावर व्हायला पाहिजे. तशाच पद्धतीने जर आपण इच्छा नसतानासुद्धा आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी आणि हे त्रिताप, आधी भौतिक क्लेश, आधी दैविक क्लेश, आध्यात्मिक क्लेश, याचा त्रास जर सहन करावा लागतोय तर आपण मुळावरती काम केलं पाहिजे की नेमकं काय चुकतंय. आणि हेच मूळ आपल्याला वैदिक ज्ञान सांगतं की तू एक आत्मा आहेस. जोपर्यंत हा आत्मा, जसं तुझे हे जे शरीर आहे, हे शरीर एखाद्या गाडीसारखं आहे. तू या शरीरासाठी सगळं करतोय, त्याचा आहार बघतोय, त्याची निद्रा बघतोय, त्याचं भय बघतोय, त्याचं सगळ्या गोष्टींची काळजी घेतोय. पण हा जो आत्मा आहे, जो ह्या गाडीचा ड्रायव्हर आहे, चालक आहे, या आत्म्यासाठी तू काहीही करत नसल्यामुळे बाहेरून किती जरी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तू दुःखीच राहणार, कारण गाडीचं मेंटेनन्स परफेक्ट आहे पण ड्रायव्हरला खायला काहीच नाही. त्यामुळे जे वैदिक शास्त्र आहे, वैदिक ज्ञान आहे,
ते आपल्याला आत्म्याविषयी सांगतं. की आता यातून आपल्याला एक गोष्ट तर समजली आहे की आपलं शरीर हे एक वाहन आहे जे आपण चालवतो आहे, आणि आपण कोण आहे? आत्मा आहे. तर भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात की ईश्वर सर्वभूतानां हृद्देशी अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. म्हणजे हे जे संपूर्ण जे शरीर आहे हे एका यंत्रासारखं चालतं, आणि आत्मा आणि परमात्मा हे दोघंही हृदयामध्ये स्थित आहेत, आणि ते एखादं यंत्रासारखं हे शरीर चालतं. बघा, कोणतंही यंत्र ज्यावेळी आपण घेतो, कोणतंही मशीन किंवा कोणतंही गॅजेट जेव्हा आपल्याकडं मिळतं, तर हे गॅजेट कशा पद्धतीने चालवायला पाहिजे याच्यासाठी एक मॅन्युअलसुद्धा मिळत असतं. आणि जर त्या मॅन्युअलचा व्यवस्थितपणे आपण उपयोग केला नाही तर आपल्याला त्या मशीनमध्ये काहीतरी वेगळेच काही प्रॉब्लेम आला तर तो आपल्याला सॉल्व्ह नाही करता येत. त्याच्यासाठी प्रत्येक मशीनसोबत ज्या पद्धतीने मॅन्युअल दिलेलं असतं त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी भगवंतांनी शास्त्र दिलेले आहेत, भगवंतांनी वेद दिलेले आहे, जे आपल्या ह्युमन जी बॉडी, हे जे शरीर, हे जे यंत्र दिलेलं आहे, हे यंत्र कशा पद्धतीने चालवायचं आहे ती गोष्ट आपल्याला समजावून सांगते. पण प्रॉब्लेम काय होतो? आपण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि आपण संपूर्णपणे आपलं आयुष्य हे वेगवेगळ्या पद्धतीचा भोग घेण्यामध्ये आपण घालवतो. म्हणजे जी गोष्ट करायला आलो आहे ती गोष्ट न करता आपण बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतून जातो. आणि त्यामुळे आपल्या वैदिक शास्त्रांमध्ये 3 गोष्टींना महत्त्व दिलेलं आहे. ते म्हणजे संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. की या जगामध्ये काही प्रश्न की तू कोण आहेस, भगवंत कोण आहे, आणि या भगवंतांशी तुझा काय संबंध आहे. नुसतं संबंध लिहूया. या प्रश्नांवरती चिंतन करणं हे म्हणजे संबंध. जर तू कोण आहेस तर आपण आत्मा आहे. तू कोणाचा आहेस? तू परमात्म्याचा आहेस, भगवंतांचा आहे. मग जर तुझा आणि परमात्म्याचा एक शाश्वत असा संबंध आहे तर तो स्थापित करणं म्हणजे अभिधेय. संबंध स्थापित करण्याची, पुनर्स्थापित म्हणूया आपण, करण्याची क्रिया, याला म्हणायचं अभिधेय. आणि याच्या फ्रूट, याचं जे संबंध, याचं जे फळ मिळणार आहे आपल्याला, त्याला म्हणायचं प्रयोजन. तर ह्या गोष्टींबद्दल वैदिक शास्त्र बोलतं की तू कोण आहेस, तुझा कोण आहे, आणि त्या गोष्टी कशा स्थापित केल्या पाहिजे. याच्याबद्दल आपण एक सांकेतिक कथा पण आपण थोडीशी ऐकून घेऊया की कशा पद्धतीने संबंध, अभिधेय आणि प्रयोजन हे काम करतं. की जसं एकदा काय झालं की एकदा सर्व अवयवांची मीटिंग भरली, आणि ही जी सर्व इंद्रिय आहे, डोळे म्हणाले की आम्ही बघतो, आम्ही सगळ्या गोष्टी की त्या अन्नामध्ये काही चुकीचं तर नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे का. हात म्हणाले की आम्ही ते अन्न बनवतो, त्या गरम गरम अन्नामध्ये हात घालतो. दात म्हणाले की मी ते अन्न चावतो. जीभ म्हणाली की मी हे अन्न टेस्ट करते, ते गिळते. पण सगळ्या अवयवांचं म्हणणं असं होतं की हे पोट काहीच करत नाही. तर हे पोट काहीच करत नाही, इथून पुढं त्या पोटावर बहिष्कार टाकायचा, काहीही करायचं नाही आपण, सगळं असहकार, नॉन कोऑपरेशन. आणि सगळे इंद्रिय ठरवतात की आम्ही या पोटासाठी आजपासून काहीही करणार नाही. आणि सगळे शांत बसून जातात. पोट पण त्या मीटिंगला असतं, म्हणतं ठीक आहे, तुम्हाला काही नाही करायचं तर काही करू नका. मग 1 दिवस जातो, दुसरा दिवस जातो, दुसऱ्या दिवसानंतर कोरड पडायला लागते घशाला, पूर्ण तोंड सुकून जातं. 3ऱ्या दिवसानंतर हळूहळू हात लटलट कापायला लागतात. 4थ्या दिवशी
डोळ्यांसमोर अंधारे यायला लागतात आणि जेव्हा 4-5व्या दिवशी शरीराचे झोक जायला लागतात आणि ते पडायला लागतात, तेव्हा बाकी सर्व इंद्रियांना समजतं जोपर्यंत आपण ह्या पोटाची सेवा करणार नाही आहे तोपर्यंत आपण कधीही संतुष्ट होणार नाही आहे. त्याच पद्धतीने आत्मा जे आहे, आत्म्याचं जे काम आहे, सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्तीर अधोक्षजे, हा आत्मा जोपर्यंत परमात्म्याशी योग करत नाही, परमनियंत्याशी भगवंतांशी योग करत नाही, तोपर्यंत हा आत्मा त्याला त्याचं खाद्य मिळत नाही आणि त्यामुळे तो असंतुष्ट राहणार. ज्या पद्धतीने जसं पोटाची सेवा केल्यानंतर संपूर्ण शरीर संतुष्ट होतं, त्याच पद्धतीने यस्मिन तुष्टे जगत्तुष्टी, जेव्हा आपण भगवंतांची सेवा करतो तेव्हाच आपण किंवा आत्मा खऱ्या अर्थाने संतुष्ट होऊ शकतं, कारण ते त्याचं खाद्य आहे. आत्मा भगवत प्रेमावरती वाढतो आणि संतुष्ट होतो. तर ही गोष्ट समजायला आपल्यासाठी वेद आलेले आहे. तर एखादं म्हणेल की का बरं त्या वेदांवरती, तुम्ही सांगितले की ठीक आहे शब्द प्रमाण ऑथॉरिटी, आम्ही वेदांवरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि हे वेद सांगतायत की मूळ तुझा प्रॉब्लेमचं रूट कॉज काय आहे, त्याचं मूळ काय आहे हे वेद सांगताय, असं तुम्ही म्हणताय. आम्ही तुमच्यावर का विश्वास ठेवावा किंवा या वेदावर का विश्वास ठेवावा की यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी बरोबरच आहे, परफेक्टच आहे. तर आपण म्हणतो भातावरून शीताची जशी परीक्षा होते त्याच पद्धतीने हे जे वैदिक ज्ञान आहे याच्यामध्ये इतकं सायन्स भरलेलं आहे, इतकं विज्ञान आहे, ते जर आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला समजू शकतं. जसं की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की वेदव्यासांनी हे सर्व वेद आपल्याला लिखित स्वरूपामध्ये दिलेले आहे. पण या वेदांची उत्पत्ती ही आपण म्हणतो की अपुरुषेय आहे. ही भगवंतांच्या श्वासातनं हे वेद उत्पन्न झालेले आहे. तुम्ही म्हणताल की कसं काय, कोणीतरी लिहिलं आणि त्याच्यावरती कसं काय विश्वास ठेवावा. तर ठीक आहे, जर तसं जरी म्हणलं तरी वेदव्यासांनी हे वेद 5000 वर्षांपूर्वी लिहिलेले आहेत आणि 5000 वर्षांपूर्वी आपले आधुनिक कोणतीही यंत्रणा तर नव्हती, तरीसुद्धा या वेदांमध्ये जे जे सायन्स आहे ते इतकं प्रिसाईज आहे की आजसुद्धा मोठे मोठे सायंटिस्ट थक्क होतात की एवढं डिटेलमध्ये ह्या वेदांमध्ये 5000 वर्षापूर्वी कसं काय लिहिलं गेलेलं आहे. तर त्याचं एक उदाहरण घेऊया की वेदांमध्ये वैदिक विज्ञान काय काय आहे. वैदिक विज्ञान तर मॉडर्न डे एम्ब्रिओलॉजी आहे. तर वेदांमध्ये जे कपिल देवहूतीचा जो संवाद आहे भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये, तर यामध्ये बाळाची वाढ ही गर्भामध्ये पहिल्या दिवसापासून तर 9व्या महिन्यापर्यंत कशा पद्धतीने होती याची क्रमवार पद्धतीने सगळं सविस्तर वर्णन आलेलं आहे. आणि हे वर्णन आज जेव्हा आता काही 50-60 वर्षापूर्वी किंवा 70 वर्षापूर्वी जे सोनोग्राफी जी आपण आपल्या एम्ब्रिओलॉजिस्टने तयार केली त्याच्यातनं आत्ता आपल्याला समजलं की बाळाची वाढ ही गर्भामध्ये कशा पद्धतीने होते. मागच्या 100 वर्षापासून आपल्याला ही गोष्ट समजायला लागली. पण वेदांमध्ये हे तर खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. तेव्हा कोणतेही सोनोग्राफीची सिस्टीम वगैरे नसताना सुद्धा एवढी डिटेल ही एम्ब्रिओलॉजी कसं काय त्यांना समजली. भागवताचा 3रा स्कंद तुम्ही उघडून बघा, कपिल देवहूती संवादामध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिटेल दिलेल्या आहे. त्यानंतर भागवताचाच 5वा जो स्कंद आहे त्याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाची रचना कशा पद्धतीने होते त्याला म्हणायचं वैदिक कॉस्मॉलॉजी. तर ही संपूर्ण ब्रह्मांडाची रचना ही कशा पद्धतीने होते आणि त्याचा विनाश कशा पद्धतीने होतो या सगळ्या गोष्टीवर भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये ते लिहून ठेवतो. भागवत 5वा स्कंद, भागवत 3रा स्कंद, डिटेल डिस्क्रिप्शन आहे. याच डिटेल डिस्क्रिप्शनच्या आधारावरती पश्चिम बंगाल मायापूरमध्ये टेम्पल ऑफ वैदिक प्लॅनेटोरियम बनतं आहे.
ज्याच्यामध्ये जगातले संपूर्ण एक विशाल मंदिर बनतं आहे, ज्याच्यामध्ये वैदिक मॉडेल मांडणार आहे की अशा पद्धतीने ही वेदांमध्ये सांगितलेलं आहे की संपूर्ण ब्रह्मांडाची रचना आहे. कित्येक वर्षापूर्वीपर्यंत, आता काही वर्षापूर्वीपर्यंत संपूर्ण जग मानत होतं की पृथ्वी ही सपाट आहे. पण आपण पृथ्वीला आपण जॉग्रफी जो सब्जेक्ट आहे आपल्या वैदिक पाठशाळांमध्ये शिकवला जात होता, ज्याला भूगोल म्हणतो. म्हणजे आपल्याला माहिती होतं की पृथ्वी ही गोल आहे. पृथ्वीचं आणि सूर्याचं अंतर किती, पृथ्वी आणि चंद्रामधलं अंतर किती, या सगळ्या गोष्टी वेदांमध्ये डिटेल दिलेल्या आहे. आणि कोणत्या वेळी जेव्हा आपण संकल्पसुद्धा सोडतो, कोणत्याही पूजेच्या आधी संकल्प सोडतो, आपण आपली एक्झॅक्ट लोकेशन ब्रह्मांडामध्ये काय आहे ते सांगतो. जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरोहो दक्षिण पार्श्वस्थिते, अशा पद्धतीचा आपण क्लिअर कट त्याच्यामध्ये आपली जिओग्राफिकल लोकेशन सांगतो की आम्ही संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कुठे आहे. इतकं प्रिसाईज आहे. आज कित्येक जे मोठे मोठे सॅटेलाइट्स बनवलेले, त्या सॅटेलाइट्समुळे आपल्याला कळतं की सूर्यग्रहण कधी होणार, त्याचे वेध कधी लागणार, चंद्रग्रहण कधी होणार. पण 60 रुपयाचं आपलं पंचांग जुन्या वैदिक कॅल्क्युलेशन्सच्या आधारावरती सांगतं. आणि ते सुद्धा चंद्र आणि सूर्याच्या भ्रमणावर नाही सांगत. एक इनविजिबल डार्क प्लॅनेट आहे ज्याला राहू आणि केतू म्हणलेलं आहे, याच्या भ्रमणावरती आपलं जे वैदिक कॉस्मॉलॉजी आहे ती ग्रहणाची वेळ ही तंतोतंत करेक्ट सांगते. काहीच हे नाही. संपूर्ण ब्रह्मांडाचं आयुष्य किती आहे याची वैदिक गणना ही मॉडर्न सायन्सच्या गणना इतकी परफेक्ट बसते. मग हे वेदांना कसं काय कळालं? त्यानंतर स्टेरिलायझेशन, एखाद्या गोष्ट जर जंतुविहीन करायची असेल तर एखादी गोष्ट स्टेरिलाइज करायची असेल तर त्याची बेस्ट टेक्निक आपण मानतो की ती गोष्ट गरम ह्याच्याला दाखवा, म्हणजे उष्णतेला दाखवा किंवा आगेमध्ये ती गोष्ट दाखवा. त्याच्यातले सर्व जंतू हे मरून जातील. पण वेद म्हणतो की असं कोणतीही जागा नाही जिथं जीवन नाही. अगदी आगेमध्ये सुद्धा जीवन आहे असं वेद सांगतं. आणि लेटेस्ट रिसर्च आहे, काही असे जीवजंतू, सूक्ष्म जंतू हे आगीमध्ये सुद्धा सापडले, आगीच्या मध्ये राहू शकणारे. त्याला फायर बॅक्टेरिया नाव दिलेलं आहे. आपण गुगल करू शकता. संपूर्ण जगामध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती की कोणत्या पण जनावराची जी विष्ठा असते ही अपवित्र मानली जाते, अशुद्ध मानली जाते. त्याच्याने आपण अशुद्ध होतो आणि त्याच्यामध्ये खूप आपल्याला त्रासदायक असे जीवजंतू असू शकतात असं आपण मानतो. पण त्याला एक्सेप्शन म्हणून वेद म्हणायचे की जी गाय आहे, गाईचं जे शेण आहे हे शेण सर्वथा पवित्र आहे. आणि 1960मध्ये बहुतेक जी रिसर्च झाली होती त्याच्यामधून लक्षात आलं की जे शेण आहे त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत. या शेणाने सारवलेल्या जमिनीवरती विषारी कीटक शक्यतो येत नाहीत. तर त्या शेणामध्ये सुद्धा काही गोष्टींचे चांगले गुणधर्म आहे. आणि गोमूत्राच्या आपल्या शास्त्रांमध्ये इतकी महती सांगितलेली आहे. सुरुवातीला जग आपल्याला हसत होतं की हे हिंदू लोक मूर्ख आहेत, हे गोमूत्र पितात. पण गोमूत्रामधून कॅन्सर बऱ्या होण्याच्या प्रॉपर्टीज आहे. अमेरिकेचे स्वतःचे इंडियन गाईच्या म्हणजे देशी गाईच्या गोमूत्रावरती अमेरिकेचे स्वतःचे पेटंट्स आहेत त्याच्यापासून कॅन्सरची मेडिसिन बनवण्यासाठी. तर जसं जसं सायन्स आपलं पुढं जातं आहे त्यांना ही गोष्ट लक्षात येते आहे की ही वैदिक विज्ञान जे आहे हे खूप प्रिसाईज आहे. त्यामुळे आज जर्मनीसारख्या देशामध्ये वेदांवरती खूप रिसर्च होते आहे. कारण ती जे बॅटरीज कशा बनवायच्या त्याच्याबद्दल अगस्त्य ऋषींचं जे विज्ञान त्यांनी मांडून ठेवलेलं आहे, किंवा जे भारद्वाज ऋषींनी वैमानिक शास्त्र जे दिलेलं आहे, किंवा आपलं जे धनुर्वेद आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळे अस्त्रशस्त्र त्याच्याने खूप मोठ्या प्रमाणावरती तबाही आपण करू शकतो. तर अशा पद्धतीचे अस्त्रशस्त्र कसे बनवले जाऊ शकतात हे धनुर्वेदामध्ये दिलेलं आहे. आयुर्वेद तर आज त्याचा संपूर्ण जगभर डंका आहे की आयुर्वेद शास्त्र किती परफेक्ट आहे. नाडीशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्रसुद्धा. तर ह्या सगळ्या एक मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी नावाची एक फील्ड आता डेव्हलप होती आहे की तुम्हाला कोणता संभाव्य रोग होऊ शकतो आणि कोणत्या नक्षत्रावर जन्मलेल्या माणसाला कशा पद्धतीने ट्रीटमेंट ही द्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी इतकं प्रिसाईज सायन्स आहे. जर आपण दिल्लीच्या तिथे एक खांब आहे, लोखंडी खांब आहे, कुतुब मिनारच्या जवळच्या एरियामध्येच आहे. तो खूप प्राचीन आहे, पुरातन आहे. त्याच्यामध्ये
तो जो खांब आहे लोखंडी त्याला कधीही गंज चढत नाही, तो कधीही गंजत नाही. म्हणजे ही जी वैदिक मेटलर्जी आहे ही किती प्रगत होती. आज आपण जुन्या पुराण्या मंदिरांमध्ये गेलो, हे दगडी बांधकाम, ते कोरीवपणा, या सगळ्या गोष्टी किती प्रगत होत्या. त्या आज जर बनवायला जरी प्रयत्न केला तरी आपण नाही बनवू शकत. मग खरंच आपण सायंटिफिक प्रोग्रेस करतोय की आपण डिव्हॉल्व होतोय, म्हणजे आपली उत्क्रांती खरंच होती की आपण अजून डिव्हॉल्युशन होतोय, आपण अजून मागं जातोय. कारण ह्या सगळ्या गोष्टी तर होत्या. आणि दुसरी गोष्ट, ह्या वेदांमध्ये खूप साऱ्या भविष्यवाणी सुद्धा आहे की चैतन्य महाप्रभू हे कधी येणार, हे काय कार्य करणार, गौतम बुद्धांचा अवतार कधी होणार, कशा पद्धतीने होणार, याची भविष्यवाणी वेदांमध्ये आहे. वेदाच्या श्रीमद भागवताच्या पहिल्याच स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये बहुतेक 24वी श्लोक आहे. त्याच्यामध्ये गौतम बुद्ध हे कधी येणार, काय कार्य करणार. त्याच्यानंतर श्रीमद भागवताच्या 12व्या स्कंधाच्या पहिल्या अध्यायाचा 11वा श्लोक, याच्यामध्ये चाणक्य पंडिताविषयी सांगितलं आहे. त्या श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या 12व्या श्लोकामध्ये चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक हे कधी येणार, काय कार्य करणार, हे 5000 वर्षापूर्वी लिहिलेले गेलेले ग्रंथ आहेत. त्यानंतर चैतन्य महाप्रभू कधी येणार त्याच्याबद्दलची भविष्यवाणी आहे 11व्या स्कंदामध्ये. कृष्णवर्णम त्विषा अकृष्णम संग उपंगस्त्र पार्षदम यज्ञे संकीर्तन प्रायर यजंती ही सुमेधसा. भगवंतांचा अशा वेगळ्या पद्धतीचा अवतार होईल ज्याच्यामध्ये ते निरंतर कृष्ण कृष्ण बोलतील आणि संपूर्ण उकळत्या सोन्यासारखा गोरा त्यांचा रंग असेल आणि ते हरिनामाची स्थापना करतील. हे 500 वर्षापूर्वी घडलं, जे वेदांमध्ये 5000 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर अथर्ववेदामध्ये आणि भविष्य पुराणामध्ये सुद्धा पैगंबर मोहम्मद आणि येशू ख्रिस्त हे कधी येतील आणि काय करतील ह्याच्याबद्दलची सुद्धा भविष्यवाणी मिळते. तर अशा खूप साऱ्या गोष्टी जर वेदांमध्ये एवढ्या प्रिसाईज सांगितलेल्या आहेत, आपण विचार करू शकतो की हे जर एवढं प्रिसाईज सांगितलेलं आहे तर बाकीचं सुद्धा ज्ञान हे नक्कीच शुद्ध असलं पाहिजे. आणि वेळेच्या आधी या पुढच्या गोष्टींबद्दल एवढी प्रेडिक्शन करणे, त्याच्यामध्ये असलेलं अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये असलेलं न्यायशास्त्र, या सगळ्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने त्याची मांडणी आहे. आणि मॉडर्न सायन्स यायच्या आधीपासून वैमानिक शास्त्राबद्दल एवढी माहिती वेदांमध्ये असणं, तर हेच या गोष्टीचं द्योतक आहे की ही गोष्ट, हे वैदिक सायन्स हे परफेक्ट आहे, ह्याच्यामध्ये काहीही त्रुटी नाही. कारण ते अपुरुषेय आहे. हे भगवंतांपासून आलेलं आहे. हे कुणी सर्वसामान्य माणसाने नाही बनवलं आहे आणि ते भगवंतांपासून आलेलं असल्यामुळे आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. तर कोणतंही ज्ञान घेण्याचे, हे जे वैदिक ज्ञान आहे हे संपूर्ण आत्मसाक्षात्काराविषयी बोलतं. आणि ज्ञान घेण्याच्या सुद्धा ह्याच्यामध्ये पुन्हा परत 2 पद्धती आहे. एक आहे आरोह पद्धती, म्हणजे असेंडिंग प्रोसेस. आपण स्वतः ती गोष्ट जाणून घ्यायची, स्वतः त्याची अनुभूती घ्यायची आणि पुढे चालायचं. पण परत एकदा आपले इंद्रिय इम्परफेक्ट आहेत, त्याला सीमा आहेत, आपण चुका करतो, आपण भ्रमात पडण्याची वृत्ती आहे आणि आपल्यात फसवण्याची वृत्ती आहे. त्याच्यामुळे ही आरोह पद्धती ही आपलं वैदिक किंवा आपलं भगवंतांचं ज्ञान घेण्यासाठी तितकी आपल्याला मदत करत नाही. पण जी वैदिक पद्धती आहे त्याच्यामध्ये मुख्य अवरोह पद्धती, ज्याच्यामध्ये आपण एका परंपरेच्या माध्यमातून हे वेदांचं ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो, शिक्षकांच्या माध्यमातून, ज्यांनी ह्या गोष्टी व्यवस्थित शिकलेल्या आहेत. त्यामुळे जर वैदिक ज्ञान आपल्याला ग्रहण करायचं असेल, ज्याच्यामध्ये खूप सारं सायन्स भरलेलं आहे आणि आपल्याला शोधायचं असेल की माझ्या दुःखाचं मूळ काय आहे, मी का बरं दुःखात आहे, आणि आपल्याला संबंध, अभिधेय, प्रयोजन हे आपल्या आयुष्यामध्ये उतरवायचं असेल, तर आपल्याला परंपरेचा आश्रय घेतला पाहिजे. कारण भगवंतांनी वेदांमध्येच असं सांगितलेलं आहे, पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे की माझं जे ज्ञान आहे ते जर तुला शुद्ध पद्धतीने त्याचा स्वीकार करायचा असेल तर काही मीच घालून दिलेल्या परंपरा आहेत. भगवंतसुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगतात, एवं परंपरा प्राप्तिम इमं राजर्षयो विदुः. जर आपल्याला हे वैदिक ज्ञान ग्रहण करायचं असेल तर या परंपरेच्या माध्यमातूनच आपण घेऊ शकतो. आणि ब्रह्मांडाच्या सुरुवातीला
भगवंतांनी हे ज्ञान 4 जणांना दिलं होतं. त्यामध्ये इथे भगवंत आहेत, तर भगवंतांनी हे ज्ञान 4 जणांना दिलं. ते म्हणजे ब्रह्मा, लक्ष्मी देवी, रुद्र आणि चतुष्कुमार. भगवंतांनी ब्रह्मांडाच्या सुरुवातीला जे ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं, लक्ष्मीदेवी, त्याच्यापासून सुरू झाला ब्रह्मा संप्रदाय. लक्ष्मीदेवींना दिलं त्याच्यापासून सुरू झाला श्री संप्रदाय. रुद्रांना दिलं त्याच्यापासून झाला रुद्र संप्रदाय. आणि चतुष्कुमारांना दिलं त्यापासून झाला कुमार संप्रदाय. तर हे 4 मुख्य संप्रदाय आहे ज्याच्या माध्यमातून आपण शुद्ध वैदिक ज्ञान ग्रहण करू शकतो. आणि याच्यामध्ये श्री संप्रदायामध्ये प्रमुख, जर आपण दक्षिण भारतामध्ये गेलो, जे बालाजीचे जे सेवक आहेत, जे अशा पद्धतीचा गंध लावतात, मध्ये लाल आणि दोन्ही बाजूनी पांढरी जी लाईन असते, हे श्री संप्रदायाचे आचार्य. ह्याच्यामध्ये प्रमुख रामानुजाचार्य आहे, जे 1000 वर्षापूर्वी होऊन गेले. हैदराबादच्या तिथे जी मोठी स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची जी प्रतिमा उभारली गेली ती ह्या रामानुजाचार्यांची आहे. रुद्र संप्रदायामध्ये विष्णू स्वामी होऊन गेले. त्यानंतर पुन्हा वल्लभाचार्य सुद्धा आलेले आहे. आणि जर उत्तर भारतामध्ये जर आपण गेलो, राजस्थान, गुजरात या बाजूला, तर हे रुद्र संप्रदायाचे अनुयायी आपल्याला तिथे बघायला मिळतात. तसंच अजून राजस्थान साईडलाच हे कुमार संप्रदायाचे अनुयायी आपल्याला बघायला मिळतात, ज्यांचे आचार्य मूळ होऊन गेले निंबार्काचार्य. आपण फारसं डीप जात नाही आहे त्यांची फिलॉसॉफी वगैरे काय आहे. आणि जे ज्ञान मी ज्या संप्रदायातनं ग्रहण करून तुमच्यासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतोय तो आहे ब्रह्मा संप्रदाय. भगवंतांनी जे ज्ञान ब्रह्मदेवाला दिलं, ब्रह्मदेवाने नारदांना, नारदांनी व्यासांना, व्यासदेवांनी मध्वाचार्यांना, आणि ही संपूर्ण त्यांच्यापासून गुरु शिष्य परंपरा आहे, ज्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू सुद्धा येतात. आणि पुन्हा संपूर्ण गुरु शिष्य परंपरा आहे, ज्यामध्ये येतात भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय. तर या सगळ्या माध्यमातून, ह्या परंपरेच्या माध्यमातून जेव्हा आपण ज्ञान ग्रहण करतो, जेव्हा आपण साधनेसाठी मंत्र ग्रहण करतो, त्यावेळी त्याला काहीतरी ग्रॅव्हिटी असते. आणि शास्त्र असं सांगतं की परंपराविहीन मंत्र असते निष्फलमतः, संप्रदायविहीन मंत्र असते निष्फलमतः. जर आपण कोणताही आपल्या मनानुसार जर कोणत्याही मंत्राचा जप करत असो, मंत्रामध्ये तेवढी ताकद आहे, पण जेव्हा आपण संप्रदायाच्या अंतर्गत दीक्षा पद्धतीने जेव्हा आपण गुरुकडनं तो मंत्र आणि गुरुकडनं ते ज्ञान ग्रहण करतो, त्यावेळी त्या गोष्टीला खरी शक्ती प्राप्त होते. बघा, कोणत्या पण गोष्टीमध्ये ट्रेनिंग हवी असते. जसं आपल्याला जर एखाद्याला इंजिनिअरिंग करायची, तर तो अशा कॉलेजमधून इंजिनिअरिंग करेल ज्या कॉलेजला एका युनिव्हर्सिटीचं ॲफिलिएशन आहे, ऑथराइज्ड युनिव्हर्सिटीचं, तर त्याच्या सर्टिफिकेटला काहीतरी व्हॅल्यू राहते. तशाच पद्धतीने आपल्याला जर ज्ञान घ्यायचं असेल तर कोणत्याही भगव्या घातलेल्या माणसाकडून आपण घेऊ शकत नाही. गुरु करावा बळकट त्याचे धरावे मनगट. पहिली गोष्ट, तो गुरु तो बळकट आहे की नाही हे आपण कशावरून बघणार? तर ती क्रॉस चेकिंग सिस्टीमसुद्धा आपल्याला शास्त्राने दिलेली आहे. आणि लोकांना ही गोष्ट माहीत नसल्या कारणाने संप्रदाय बघत नाही, काहीही बघत नाही, कोणत्याही काहीतरी आध्यात्मिक बोलणाऱ्या व्यक्तीकडे शरणागती करतात आणि नंतर भविष्यामध्ये ती व्यक्ती फसवी निघते आणि मग लोकांचा त्याच्या साधू संतांवरचाच विश्वास उडून जातो. पण ही जी सिस्टीम आहे ही भगवंतांनीच स्वतः बनवलेली आहे. त्यामुळे आपण ह्या सिस्टीमचा आश्रय घेतला पाहिजे. ही एक संप्रदाय, ही एक आध्यात्मिक युनिव्हर्सिटी आहे. आणि ह्या आध्यात्मिक युनिव्हर्सिटीमध्ये हे जे आचार्य आहेत हे फक्त आपल्याला काहीतरी कोरं ज्ञान शिकवत नाही आहे, ते त्यांच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीची प्रॅक्टिकल आधी एक्सपिरियन्स करतात आणि मग आपण त्या गुरूंकडनं ती गोष्ट घेतो.
म्हणजे आपल्याला शास्त्र हे थिअरी आहे आणि हे जे आचार्य आहेत हे आपल्याला प्रॅक्टिकल शिकवतात. त्यामुळं जर कोणाला डॉक्टर बनायचं असेल तर तो असं म्हणत नाही की मी फक्त पुस्तकं वाचून मी डॉक्टर बनेल. हां, पुस्तक वाचणं हे गरजेचं आहे. त्याच पद्धतीने शास्त्र वाचणं जसं आपल्याला गरजेचं आहे, आपल्याला ह्या आचार्यांनी घालून दिलेले नियम आणि आपल्याला गुरुचा शब्द हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्याच्या माध्यमातून आपण हे ज्ञान खऱ्या अर्थाने आत्मसात करू शकतो आणि त्याच्यामध्ये प्रगती करू शकतो. आणि गुरुची सेवा करण्याची पद्धत कोणती आहे? तत्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. गुरु म्हणजे तुम्ही त्याचे हातपाय नाही दाबायचे, त्याची प्रश्नांनी सेवा करायची. दाबायचे तर आहेत, म्हणजे त्यांची सगळ्या पद्धतीने सेवा करायची, पण गुरुची मूळ सेवा होती प्रश्नांनी. जितके आपण प्रश्न विचारू तितका आपण प्रगल्भ होणार आहे. आणि जेव्हा ही खरी गुरुची कृपा आहे की अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हा हे गुरु काय करतात? जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेच आपल्याला सांगतात. गुरु पोस्टमॅनसारखं काम करतात. गुरु असं म्हणत नाही की मी भगवान आहे, माझीच पूजा करत बसा. नाही, एक योग्य गुरु म्हणतो की मी भगवंतांचा सर्वोत्तम दास आहे, मी भगवंतांचा एक दास आहे. जेई कृष्ण तत्ववेत्ता सेई गुरु होय, असं शास्त्र सांगतं. त्यामुळं जर गुरुला शरण जायचं असेल तर पहिलं बघायला पाहिजे की ह्या 4 संप्रदायांपैकी ते आहेत का, आणि या संप्रदाय पद्धतीतनं आपल्याला वैदिक शास्त्र शिकायचं आहे, जे अगदी सायंटिफिक आहे. आणि ते आपल्याला काय शिकवणार आहे? स्पिरिच्युअल सायन्स, अध्यात्म विज्ञान शिकवणार आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये आपण आत्म्याविषयी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.